मैत्रिणी, तुम्ही माझा माय आय सक्सेसफुल स्टोरी पार्ट 1 पाहिलाच असेल, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मला एक खूप चांगल्या डॉक्टरांचा पत्ता मिळाला। 1 जानेवारी 2024ला आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो। आम्ही नवीन वर्षाचा संकल्पच केला होता की काही केल्या बाळाची ट्रीटमेंट ही पूर्ण घ्यायची, त्यामध्ये कोणताही व्यत्यय आणायचा नाही आणि ट्रीटमेंटमध्येच बंद करायची नाही। हा संकल्प करूनच आम्ही दोघे 1 जानेवारीला डॉक्टरांकडे गेलो। गेल्यानंतर डॉक्टरने आमची पूर्ण चौकशी केली। लग्न कधी झालंय, लग्नाला किती वर्ष झाले, मिस्टरांना काही व्यसन आहे का, आम्हाला कुठे जुने आजार आहे का, बीपी शुगर वगैरे हे याची आम्ही माहिती दिल्यानंतर डॉक्टरांना आम्ही आमचा मी माझा एमएचचा रिपोर्ट दाखवला, माझ्या मिस्टरचा सिमनचा रिपोर्ट दाखवला। त्यात माझ्या मिस्टरचा रिपोर्ट चांगला होता, पण माझं एमएच जे होतं ते लो होतं। तर डॉक्टरांनी तो रिपोर्ट पाहून आणि माझं वय पाहून सांगितलं की तुझ्याकडे ट्रीटमेंटला वेळ फार कमी आहे, त्यामुळे वेळ न घालवता पटकन ट्रीटमेंटला सुरुवात कर आणि तुझ्या पिरियडच्या सेकंड डेला तू हॉस्पिटलमध्ये ये। तर तो महिना होता जानेवारी। मग मी फेब्रुवारी महिन्यामध्ये पिरियडच्या सेकंड डेला डॉक्टरांकडे गेले। डॉक्टरांनी माझी सोनोग्राफी केली। सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी मला 5 दिवसाच्या गोळ्या दिल्या, ज्या माझ्या एक डेव्हलपमेंट व्हायच्या त्या गोळ्या होत्या। त्या 5 दिवस त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मी 6व्या दिवशी पुन्हा डॉक्टरांकडे गेले। डॉक्टरांनी माझी पुन्हा सोनोग्राफी केली। ते म्हणले की अंड व्यवस्थित बनलं आहे आणि त्याच्यानंतर डॉक्टरने आम्हाला माझा ओव्ह्युलेशन पिरियड लक्षात घेऊन पुन्हा आम्हाला गोळ्या औषधं दिली, डेट्स दिले आणि आम्हाला काही इन्स्ट्रक्शन फॉलो करायला सांगितले। डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व इन्स्ट्रक्शन फॉलो केले, पण त्या महिन्यातही आम्हाला यश आलं नाही, त्यामुळे सक्सेस झालं नाही। मार्च महिन्यामध्ये पुन्हा मला पिरियड आला। मार्च महिन्यामध्ये मार्चच्या म्हणजे पिरियडच्या सेकंड डेला मी पुन्हा डॉक्टरांकडे गेले। डॉक्टरांनी म्हणजे पुन्हा सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफी केल्यानंतर पुन्हा मला एक डेव्हलपमेंट व्हायच्या गोळ्या दिल्या। त्या गोळ्या खाऊन मी 6व्या दिवशी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले, पुन्हा सोनोग्राफी केली। डॉक्टर म्हणाले की अंड व्यवस्थित बनत आहे। परत मला माझा ओव्ह्युलेशन पिरियड पाहून मला गोळ्या औषध दिली, डेट्स दिले, सर्व इन्स्ट्रक्शन पुन्हा सांगितले। आम्हीही ते इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो केले, पण त्यातही मला सक्सेस आलं नाही। एप्रिल महिन्यात मला पुन्हा पिरियड आला। पिरियड आल्यानंतर पुन्हा आम्ही सेकंड डेला डॉक्टरांकडे गेलो। डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी माझी पुन्हा सोनोग्राफी केली। पुन्हा तेच सर्व जे मागच्या 2 महिन्यात जे रुटीन झालं होतं ते पुन्हा तेच रुटीन आम्ही फॉलो केलं, पण त्यामध्ये आम्हाला काही यश आलं नाही। पुन्हा मे महिन्यामध्ये आम्ही डॉक्टरांकडे गेलो। तिथे गेल्यानंतर डॉक्टर म्हटले बघा आता तुम्ही 3 महिने झाले गोळ्या औषधं खाऊनही तुम्हाला जर प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाहीये तर तुम्ही याची पुढची नेक्स्ट स्टेप घ्या। आणि डॉक्टरांनी मला त्यावेळी आयुआयचा सल्ला दिला। तर डॉक्टरने आयुआयचा सल्ला दिला तर ह्याच्याबद्दल मला आयुआयबद्दल काही माहिती नव्हती। डॉक्टरांना मी विचारलं की आयुआय काय असतं, तर डॉक्टरने मला त्या आयुआयबद्दलची पूर्ण माहिती दिली। त्याच्यानंतर मी मग म्हणाले की जेव्हा तुला आयुआय करायचं असेल त्यावेळेस तू पिरियडच्या सेकंड डेला माझ्याकडे ये, आपण तुझं आयुआय प्लॅन करू। पण आमच्या फॅमिलीमध्ये मे महिन्यात एक कार्यक्रम होता, फंक्शन होतं, त्यामुळे मला मे महिन्यात प्लॅनिंग करायला जमणार नव्हतं। त्यामुळे मी म्हणजे सर डॉक्टर मी नेक्स्ट मंथमध्ये येतो। तर मग जून महिन्यामध्ये आम्ही डॉक्टरकडे जाणार होतो, पण त्यावेळेस माझी तब्येत थोडी खराब बिघडली, मला चिकनगुन्या झाला आणि त्यामध्ये माझे 6 महिने गेले। मग नंतर मी ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा डॉक्टरांकडे गेले। डॉक्टरांना सर्व सांगितलं की डॉक्टर मला चिकनगुन्या झाल्यामुळे मी काही येऊ शकले नाही, पण आता आम्ही आलो आहोत। तर डॉक्टर पुन्हा तेच म्हणाले ज्यावेळेस तुला आयुआय प्लॅन करायचा असेल त्यावेळेस पिरियडच्या सेकंड डेला तू हॉस्पिटलमध्ये ये आणि हॉस्पिटलमध्ये ये, मग आपण तुझा आयुआय प्लॅन करू। असं सांगितल्यानंतर मी नोव्हेंबर महिन्यामध्ये नाही पण डिसेंबर महिन्यामध्ये मी डॉक्टरांकडे परत गेले आयुआय प्लॅन करायला। आणि तिथे गेल्यानंतर आयुआयची म्हणजे काय ट्रीटमेंट झाली हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन। माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।